झाल्यानंतर पहिल्यांदी काय होतं, तर पहिल्यांदी लाईट्स येतात. कुठल्याही ठिकाणी गरज असतील तर, काही काही ठिकाणी आपण उन्हामध्ये शूट करत असतो तर तिथे लाईट्स येत नाही, तर तिथे आपल्याला शेड लावावी लागते, म्हणजे तो लाईट कमी होईल, अगदीच प्रकार असेल तर. पण पहिल्यांदी लाईट्स येतात. दुसरी गोष्ट, तिथं कॅमेरा सेट होतो. ओके, म्हणजे कॅमेरा सेट होता, ते कॅमेरामन आधीच तिथं जाऊन तो बघून आला, तिथं सेट झालं असतो, पण तिथं जाऊन कॅमेरा सेट होतो. कॅमेरा सेट झाल्यानंतर कामावरती लोक येतात, म्हणजे ज्याचं शूट करायचंय तो क्रू, लाईट्स बरोबर क्रू आपला सगळं असतो, पण कामावरती लोक येत, आपण समजा प्रोजेक्टरचं शूट करतोय आणि तो प्रोजेक्टर दाखवण्यासाठी आपण कुठला तरी प्रेझेंटर हायर केलाय, तर तो प्रेझेंटर तिथं मेकअप, म्हणजे मेकअप, त्याच्यानंतर काय नाली लिपस्टिक सगळ्या गोष्टी करून तिथं प्रेझेंटर येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही आता मॅक्सवेलचं करून आलात, तर जोपर्यंत तुम्ही रेडी होत नाही तोपर्यंत मी त्या सीएनसी मशीनवाला बोललो नाही ना, तुम्ही रेडी झाल्यानंतर सांगितलं की हा आता तुम्ही तो उभे राहा, आता इथून असं धरा, थांबा का इथं नाही, इथं उभे राहा. सो तिथे डिरेक्टर आणि असिस्टंट डिरेक्टर जाऊन ते कसं शूट करायचंय ते त्या तिकडच्या लोकांना सांगतात. इथे येऊन डिरेक्टर स्टार्ट वर्किंग ऑन कशा कशा प्रोसेसेस मध्ये ते काम जायचंय. ठीक आहे. आफ्टर डिरेक्टर डज द थिंग, कॅमेरा रोल्स, शॉट व्यवस्थित आला तर इट्स वन टेक, विच इज कॉल्ड ॲज वन टेक ओके. पण असं वाटलं की नाही, आपल्याला ज्या स्पीड मध्ये शॉट हवा होता आणि जशा प्रकारे हवा होता तसा मिळाला नाही, म्हणून वी डू वन मोर टेक. सो देन देर आर डिफरंट रिटेक्स as per the requirement, unless and until the director is satisfied की हा मी असा शॉट डोक्यात बघितला होता आणि मला आता तसा शॉट मिळाला, तोपर्यंत तसं होत नाही, तोपर्यंत देर आर रिटेक्स. वन्स द रिटेक्स इज डन, that process from that part is done. Once it is done, you go to the next shot. मागे मी कसं सिस्टम डेव्हलप केली की जर का आपल्याला शूट करायचं असेल भारी, तर फॉर एक्झाम्पल मला ह्याला शूट करायचं, तर याचे मी किती प्रकारे शॉट्स घेऊ शकतो, म्हणजे मी ह्याचे किती प्रकारे मी जर का शॉट्स घेतले तर मला पोस्ट प्रोडक्शन मध्ये प्रॉब्लेम येणार नाही. तर 8 प्रकारे, 10 गोल आहे, पण मी समजा आता ह्याचं घ्यायचं तर मला इकडनं वेगळं दिसतं, इकडनं वेगळं दिसतं, इकडनं वेगळं दिसतं, वरतून खालतून. These are 8 different sides की ज्याच्यामधून मी शॉट घेतला तर तो शॉट आपल्याला पोस्ट प्रोडक्शन मध्ये वापरता येईल. दिस कम्स इन टू पिक्चर वेन वी हॅव टू क्रिएट अ प्रोडक्ट प्रोजेक्ट ऑर लेट्स से अशा प्रकारचं शूट आहे की ज्या ठिकाणी आपल्याला व्हरायटी ऑफ शॉट्स पाहिजे. These are the 8 different types of shots that you could probably take. Okay, याच्यामध्ये ट्रॅकिंग होईल, ट्रॅकआउट होईल, पॅन होईल, शिफ्ट होईल, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला, म्हणजे यू हॅव टू मेक शुअर की ते तेवढे शॉट्स घेतले जातात. सो कुठेतरी यू हॅव टू कीप अ वॉच की किती शॉट्स होत आहेत, कारण अनलेस अँड अंटिल यू डू दॅट कॅल्क्युलेशन, पोस्ट प्रोडक्शन मध्ये आल्यानंतर एडिट साठी किती होईल ते सांगता नाही येणार. ठीक आहे. So now the next shot. So in this way you go one shot after another and you are done with the shooting. Now you come to the process of post production. Next slide please. Hello. Hilarious use of images. मी प्रोडक्शन प्रोसेस आधी सांगितलं, तुला एक्सप्लेन करेन काय काय. नेक्स्ट पार्ट इज एडिटिंग. स्वतः व्हॉट डू यू थिंक आफ्टर लुकिंग ॲट द इमेज? आदित्य, म्हणजे तुमची गप्पा मारतोस फार, सांग. आपण सुरू केलेलं असतं त्याच्यात बरं जास्त काही जे आपण नको असतं ते पण होतं. आपण एडिट करताना जे आपण नको असतं ते आपण डिलीट करून जे करून आपण. ओके, ह्या इमेजकडे बघून काय वाटतं? टेलो वगैरे चावतोय
अगं तर ते असं नाही डिटेल्स बघायचे. ते नावे करताय मी सीधा everything right or not, then just checking whether it's game screen or not, means if it's dirty then going to work on that. हा हत्ती पूर्ण तेव्हाच होऊ शकतो जेव्हा हे सगळे एलिमेंट्स यूज असतात. हत्तीची तर हे सगळं हा अख्खाच्या अख्खा हत्ती आपल्याला हत्ती तेव्हाच दिसू शकतो ज्यावेळेस त्याची शेपटी आहे, त्याचे कान आहे, त्याचे दात आहेत, त्याची सोंड आहे, आणि हे सगळं जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत तयार होऊ शकत. राईट. सो दी आयडिया इज अनलेस अँड अंटिल आपण ज्या प्रकारे स्क्रिप्ट बघितली होती आणि आपण जे शूट केलं होतं देयर इज ऑलवेज अ डिफरन्स. म्हणजे आपण जशी स्क्रिप्ट लिहिली आहे त्याच ऑर्डरमध्ये शूट कधीच नसते. इट्स ऑलवेज नॉन लिनियर. सो म्हटल्यानंतर ज्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीने ज्यावेळेस आपण शूट करतो त्यावेळेस व्हेरी इम्पॉर्टंट की त्यांना आपण एका प्रोसेसमध्ये लावतो. राईट. सो इन एडिटिंग द मोस्ट इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट फॉर द एडिटर इज की त्यांनी स्क्रिप्ट फॉलो करायची असते. स्क्रिप्ट टू फायनल कंपायलेशन. कारण आपण टेक्स रिटेक्स भरपूर घेतलेले असतात. म्हणल्यानंतर ज्यावेळेस एडिट वरती जाते त्यावेळेस स्क्रिप्ट जी आपण फायनल झाली होती ज्याच्यावरती आपल्याला कन्फर्मेशन आलं होतं त्याच्यामध्ये असलेले जे व्हिडिओज आहेत नॉट नेसेसरी देअर विल बी ऑडिओ राईट नाउ अनलेस अँटिल आपण तो ऑडिओ इंटरव्ह्यू किंवा हे घेताना शूट केलाय. सो अनलेस अँटिल तो आहे तोवर आपण डिरेक्टली तिथे बसून काय म्हणतात त्याला ऑडिओचा विचार नाही करायचा. त्याच्यामध्ये जे दिसणारे व्हिज्युअल्स आहेत ते सगळे आपल्याला. ओके. द मोस्ट इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट इज की स्क्रिप्ट मध्ये जर का लिहिलं असेल की बाबा एक माणूस हाक मारते थांब ना, तर ती रिक्षा आलेला शॉट जो ओके आपल्याकडे ह्याच्यामध्ये एक लॉगर असतो की जो लिहितो की हा तिसरा शॉट जो आहे तो ओके शॉट आहे, चौथा आहे तो नॉट ओके, तो सेफ आहे. तर एडिट वरती गेल्यानंतर तिसरा शॉट जो ओके वाटत असतो पण तो एडिट मध्ये गेल्यानंतर चुकीचा दिसतो. पण जो सेफ वाला शॉट आहे तो बरोबर आहे तर तो सेफ वाला शॉट लावायचा. सो ही लिबर्टी एडिट मध्ये आल्यानंतर घ्यायची. ओके. सो स्क्रिप्ट फॉलो करून एक 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 एलिमेंट सगळे त्याच्या पुढे एका लाईनीमध्ये लागले पाहिजे. सो दी एलिमेंट इज की बाबा त्याच्यामध्ये कुठेही कट नसले पाहिजे ना. कट इन द सेन्स इट शुड लुक फायनल बट इट शुड नॉट बी फायनल इंटरमिडिएट. सो आता ह्या पॉइंटला पोस्ट प्रोडक्शनला ओके. सो एडिटिंग इज बेसिकली अ पार्ट ऑफ इट बट इट्स कॉल्ड इट ॲज पोस्ट प्रोडक्शन. Sometimes post-production process also start at the time when we are producing it. Okay, ज्यावेळेस आपण शूटला गेलेलो असतो लाईक फॉर एक्झाम्पल ॲनिमेशन्स आहेत तर ॲनिमेशन करायला वेळ लागतो. राईट. सो आपलं ॲनिमेशन स्टुडिओ आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपलं ॲनिमेशन स्टुडिओ. सो आता त्या ॲनिमेशनमध्ये ज्यावेळेस आपण करतो तर फॉर एक्झाम्पल ते म्हणले की हे काम करायला आम्हाला 15 दिवस लागतील तर आपल्याला ते 15 दिवस बॅकट्रॅक करून आपल्याला काम चालू करायला पाहिजे. कारण आपली जर डिलिव्हरी डेट ठरलेली आहे या तारखेला काहीही गोंधळ जरी झाला तरी ह्या तारखेला आम्ही फिल्म देणार आहोत. त्याच्या पुढचा प्रत्येक दिवस इज डिरेक्टली गोइंग टू कॉस्ट अस. प्रत्येक दिवस ऑन ईच अँड एव्हरी वन ऑफ अवर सॅलरी. ओके. सो कीप दिस मूवमेंट. सो पोस्ट प्रोडक्शन मध्ये काय काय एलिमेंट्स येतात तर एक म्हणजे एडिटिंग, दुसरं म्हणजे ॲनिमेशन्स, स्पेशल इफेक्ट्स, VFX. VFX is special effects. Sound editing, music, voice over. त्याच्यानंतर लेटरिंग and titles. डिझाईन फॉर्मॅट्स. अजून